प्रत्येकाच्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे चिप्स खूप सारे आवडतात। तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण काय करत असतो, चिप्स तयार करतो आणि वर्षभर त्याला स्टोअर करून ठेवतो। पण मैत्रिणींनो, ज्यांच्या घरी छोटी मुलं आहेत त्यांच्या घरी अजिबात वर्षभर हे चिप्स टिकवले जात नाहीत, पटकनच संपतात। मग आपण काय करतो, बाहेरून विकत आणतो। तर कशाला बाहेरून विकत आणायचे? आपल्या अश्विनी मराठी रेसिपीवर मी अवघडात अवघड रेसिपी तुम्हाला नेहमीच सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर चला मग रेसिपीला वेळ नको घालवायला, लगेच आपण सुरुवात करूया। तर त्यात अगोदर इथे आपण बटाटे घेतलेले आहेत, तर ते स्वच्छ 1 ते 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर इथे आता आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत। तर इथे बघा, साल काढायच्या चमच्याने आता इथे आपण याची सालं काढून घेणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवले तर खूप छान बनतात। या पद्धतीने इथे आपण बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत। सालं काढून झाल्यानंतर शक्यतो तर बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा, म्हणजे जे आपण वेफर्स बनवत आहोत ते अजिबात काळे पडत नाहीत, अगदी छान आणि एकसारखे बनतात। त्यामुळे बटाट्याची वरची सालं काढल्यानंतर तो बटाटा लगेच आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, नाहीतर तुम्हाला एकाच बटाट्याचं वरच्या साली काढून त्या बटाट्याचेच तुम्ही चिप्स करू शकता साली काढल्याबरोबर। तर इथे बघा, मी पूर्ण बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये त्याला ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने तुम्ही नक्की बटाट्याचे वेफर्स करून बघा, खूप छान बनतात। तर इथे बघा, पूर्ण बटाट्याच्या आपल्या साली काढून तयार झालेल्या आहेत। आता चिप्स तळण्यासाठी इथे आपण एक तेल ठेवलेली कढई ठेवलेली आहे। तर तेल थोडंसं आपल्याला चिप्स तळण्यासाठी जास्तीच वापरायचं आहे, म्हणजे त्यामध्ये अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत चिप्स तळले जातात। गॅसची फ्लेम ही आपल्याला सुरुवातीला मीडियम ठेवायची आहे आणि नंतर हाय करायची आहे। तर तेल आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात गरम झालेलं आहे। आता इथे घेतलेली आहे आपण चिप्स करण्याची चाळणी। तर इथे घेतलेला आहे बटाटा। तर आपण खाली चिप्स न करता डायरेक्ट आता आपण कढईमध्ये चिप्स करणार आहोत। तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, ज्या पद्धतीने आपण केळीचे चिप्स करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला चिप्स करायचे आहेत। तर या पद्धतीने बघा, मी सोडून घेते पूर्ण हे चिप्स। तर इथे बघा, पूर्ण आता आपण हे चिप्स सोडून या कढईमध्ये घेतलेले आहेत। तर आपण पहिले 2 मिनिटं अजिबात सेट होईपर्यंत याला हलवलेलं नाही। आता गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्त ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला मीडियम साईजच्या फ्लेमवरती 2 मिनिटं तळायचे आहेत आणि परत 2 मिनिटं हाय फ्लेमवर। या पद्धतीने जर तुम्ही चिप्स बनवले तर अजिबात लूज पडत नाहीत, अगदी क्रिस्पी आणि छान कुरकुरीत बनतात। नक्की ही टिप्स फॉलो करा आणि या पद्धतीने तुम्हीही ताजे आणि गरम गरम कुरकुरीत आणि क्रिस्पी चिप्स करून खा। तुमचे चिप्स केल्यानंतर कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत का ते नक्की कमेंट करून सांगा। चिप्स आपले तळत आहेत तोपर्यंत त्यासाठी लागणारं मिठाचं पाणी आपण तयार करून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय थोडंसं पाणी। तर इथे बघा, 1 चमचा मिठासाठी मी 2 ते 3 चमचे पाणी वापरलेलं आहे। जास्त सुद्धा आपल्याला पाणी पातळ बनवायचं नाही, कारण मीठ चिप्सला लागलं जात नाही। या पद्धतीने बघा, तुम्ही पाहू शकता। तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिठाचं केलेलं पाणी। तर इथे बघा, चिप्स आपले पूर्ण तयार झालेले आहेत तळून, आणि जे मिठाचं पाणी होतं ते सुद्धा याला व्यवस्थित सेट झालेलं आहे। कलर सुद्धा अगदी छान असा आलेला आहे। आता काढून घेतोय आपण एका डिशमध्ये। तर इथे बघा, आपले पूर्ण तळून घेतलेले चिप्स तयार झालेले आहेत। त्यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर। काश्मीरी लाल मिर्च पावडर छान असा कलर येतो चिप्सला, तिखट अजिबात लागत नाही। आणि त्यावरतीच आपण टाकून घेणार आहोत थोडी पुदिना पावडर। तर पुदिना पावडर टाकल्यामुळे छान असा आपल्या चिप्सला पुदिन्याचा फ्लेवर येतो। तर इथे बघा, मी यावरती टाकून घेतलेली आहे पुदिना पावडर। तर इथे बघा, शिमला लाल मिर्च पावडर आणि त्यावरती टाकलेली पुदिना पावडर टाकल्यानंतर या पद्धतीने आपण याला मिक्स करून घेणार आहोत।
या पद्धतीने जर तुम्ही मिक्स करून घेतलं तर खूप छान मिक्स एकसारखं त्याला पूर्ण मसाले बसतात। या पद्धतीनं तुम्ही नक्की पुदिना फ्लेवरचे चिप्स करून बघा, खूप छान लागतात खायला आणि कुरकुरीत तर खूप छान असे झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, मी दाखवते या पद्धतीने बघा, अगदी या पद्धतीनं कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात, ऑइली सुद्धा अजिबात बनत नाहीत। तर नक्की या पद्धतीनं तुम्ही चटपटीत असे चिप्स करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत। जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबर केले नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।